गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. अ व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. आपल्या सर्वांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन मध्ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. राजेंद्र सर काल आहेत का? गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सर. काल रात्री मेडिटेशन ऑटोमॅटिक क्लोज झालं का? हो, म्हणजे चालू रात्री असतानाच म्हणजे क्लोज झालं का मधातच? नाही तेवढं ते नाही कल्पना, कारण की रात्री मला मग झोप लागून गेली होती. हम्म, हम्म, हम्म. हा, पण नंतर मग मधात जाग आली 12-12:30ला, तर तेव्हा मग ते हे क्लोज केलं झूम ॲप. नाही, तुम्ही क्लोज केलं का माझ्याकडून झालं होतं? नाही, ते बंद झालं होतं. नाही नाही, म्युझिक बंद झालं होतं की सेशनच हो क्लोज हो, झालं होतं? नाही म्युझिक बंद झालं होतं, म्हणजे सेशन क्लोज झालेलं होतं. हो का? हो हो. कारण की काल काय झालं की ते हा मी पण करत होतो. करता करता ते दोरीवाला सुरू झालं. दोरी हा हा धरत वर जात आहे, तुम्ही ब्रह्मांडात पोहोचले आणि तिथून मला हा. काहीच माहित नाही. अच्छा अच्छा. हा. आणि एक्झॅक्टली 11:30 वाजता माझ्या मोबाईलवरून आणि टॅबवरून सेशन ऑटोमॅटिक क्लोज झालं. अच्छा अच्छा. हा हा. म्हणजे ना मी हात लावला ना कोणीच हात नाही लावला याला. बरोबर. आणि सेशनचा टायमिंग होता 12:30 वाजेपर्यंत. अच्छा अच्छा. हा. आणि तरी झूम मध्ये असं आहे की आपण जोपर्यंत क्लोज करत नाही तोपर्यंत बंद होत नाही. ओके ओके. तो हात न लावता ते सगळं बंद झालं. नाही, पण आणि ते ऑटो बंद झालेलं होतं. 11:30 वाजता इतक्या झटक्याने जाग आला मला की हा. एक्झॅक्टली असं वाटलं की माझ्या बाजूने कोणीतरी गेलं. अरे बापरे. आणि इतकं घाबरल्यासारखं म्हणजे असं वरून असा दणकन आपटते की नाही, दोरी सुटली आणि आपटला खाली. मी तसंच झालं की मी काय वर तर जात आहे, दोरी सुटली एकदम, बॉडीत आलो, उठून बसतो तर हा. सेशन क्लोज. अरे, हो का? आणि आता मी मॉर्निंगचं हा सेशन जेव्हा ऑन केलं ना, हा हा हा. तेव्हा मेसेज आला की रात्रीचं सेशन अजूनही सुरू आहे, त्याला क्लोज करा अगोदर. अच्छा, हा, आधीच क्लोज केल्याशिवाय दुसरं चालू नाही करतायत. हा, तर तेच नाही समजलं की विदाऊट क्लोज केला स्क्रीन ऑफ झाली. आणि हो. नाही, ते पूर्ण ऑफ झालेलं होतं आणि नुसतंच असं झूमचं ऍप फक्त चालू होतं, बाकी सेशन हा आपलं बंद हा होतं. हा, हो. तेच नाही कळलं की त्यांनी ऑटोमॅटिक ऑफ कसं काय केलं. हा, कारण ठीक आहे. मलाही छान झोप लागून गेली होती. मग नंतर काहीतरी 12-12:30ला मला जाग आली. अच्छा अच्छा. हा, नाही, तर कालचं झालं त्यावेळेस. सर. काल हो. मी पण काहीतरी अलगच डायमेन्शन मध्ये गेल्यासारखं झालं होतं मला. हा 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 हा. आणि सेशन वगैरे क्लोज करून पुन्हा जेव्हा झोपलो मी, बरोबर. 10 मिनिटात मी पुन्हा डबल त्याच जिथून मी वापस अच्छा. आलो ना, म्हणजे ती दोरी हा हा चढत हा. ब्रह्मांडापर्यंत पोहोचले तुम्ही. हो. 10-15 मिनिटात तर पुन्हा तिथंच गेलो आपोआपच. आणि मग पुन्हा आता डायरेक्ट सकाळ. गुड. चला. तर असं आहे. ठीक व्हेरी आहे. छान. मला वाटतं मॅक्सिमम लोक झोपलेच आहे की काय आज. काल कालचं सेशनही असं झालं, झोप शांत लागली आणि बरोबर. त्याच्यामुळे ते अजून काही सध्या उठले नसतील. हो. चला, ठीक आहे, आपण सुरू करू. चालेल आज चालेल. नवीन व्यक्ती आहे तेजस आचार्य. हा. तर कमीत कमी आपल्याला नवीन व्यक्तीसाठी तरी आपल्याला आपले टॉपिक पुन्हा रिपीट करणे आहे. चालेल. ओके. तर आजचा आपला टॉपिक आहे ग्रॅटिट्यूड. जसं मी सर्वांना सांगितलं आहे की सॅटर्डे आणि संडे आपण 4 टॉपिक कव्हर करणार आहे. एक आहे आपलं ब्लेसिंग्स. सॅटर्डे मॉर्निंग ब्लेसिंग्स राहील. सॅटर्डे इव्हनिंग नाईट मेडिटेशन मध्ये आपण फॉरगिवनेस ही प्रॅक्टिस करणार आहे. संडे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये आपण ग्रॅटिट्यूड याची प्रॅक्टिस करू. आणि संडे इव्हनिंग नाईट मेडिटेशन मध्ये आपण एनर्जी क्लिनिंग किंवा कॉर्ड कटिंग ह्या विषयावर मेडिटेशन आणि इन्फॉर्मेशन मी शेअर करेन. हे जीवनाचे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. जर आपण ह्या विषयाला धरून
तर प्रॉपर वे मध्ये जर आपण प्रॅक्टिसेस सुरू केल्या तर 6 महिन्याचा हा जो एक टायमिंग आहे, या 6 महिन्याच्या टायमिंग मध्ये तुम्हाला इतके मिरॅक्युलस रिझल्ट मिळणे सुरू होऊन जाईल की त्याची अपेक्षा पण कधी आपण केलेली नव्हती. ह्या लेवलवर आपलं कॉन्शियसनेस, आपली फ्रिक्वेन्सी, आपल्या व्हायब्रेशन्स हायर लेवलवर जाणे सुरू होऊन जाते. तर काल रात्रीच्याच टॉपिकला आपण आता समोर कंटिन्यू करू. काल रात्री फॉर्ग्युनेस ह्या टॉपिक मध्ये मी सेल्फ फॉर्ग्युनेस हा विषय घेतलेला आहे. कीर्तिताई, तुम्ही कालचं मेडिटेशन हॅलो. केलं का? नाही दादा, नाही प्रवासात आहे केलं ना? अजूनही आज. अच्छा, प्रवासात आहे तुम्ही. ओके, ठीक आहे. ठीक आहे. तर काल रात्री मी सेल्फ फॉर्ग्युनेस ह्या टॉपिकवर मेडिटेशन घेतलं आणि एंड मध्ये ऍस्ट्रल ट्रॅव्हल हा एक मेडिटेशनचा भाग घेतला. तर सेल्फ फॉर्ग्युनेस मध्ये मी काल रात्री तुमच्या सर्वांना शिकवलं, सर्वांना सांगितलं की आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःचे शरीर, मन, आपले विचार म्हणजे आपली बुद्धी आणि आपलं चित्त ह्या सर्वांना कधी व्हॅल्यूच दिली नाही, कधी रिस्पेक्टच दिलेली नाही. आणि ही रिस्पेक्ट, ही व्हॅल्यू आपण कधीही न दिल्यामुळे ह्या शरीराचं, मनाचं, ह्या बुद्धीचं, ह्या चित्ताचं जे एकामेकासोबत कोलॅबरेशन पाहिजे होतं, माइंड बॉडी थॉट सिंक्रोनायझेशन पाहिजे होते, हे माइंड बॉडी थॉट इमोशन्स यांची सिंक्रोनायझेशन आपलं काय झालं, डिस्टर्ब झालेलं आहे, अलाइनमेंट डिस्टर्ब झालेलं आहे. आणि जितकं जास्त हे अलाइनमेंट डिस्टर्ब होत आहे तितकं आपलं मॅनिफेस्टेशन मध्ये प्रॉब्लेम्स येत आहे. म्हणजे मन काहीतरी अलग विचार करत आहे, शरीर काहीतरी अलग काम करत आहे, भावना काहीतरी मनात अलगच आहे, आणि त्यांची जे थॉट प्रोसेस आहे ते अलगच चालून राहिली. म्हणजे कोणाचीच कोणासोबत लिंक नाही लागत आहे. आणि आपण या शरीराला इतकं टॉर्चर करून ठेवलं, म्हणजे शरीर तुम्हाला वारंवार सिग्नल देत आहे. डोकोदुखी, ऍसिडिटी, जॉईंट पेन, किडनीमध्ये त्रास, लघवीच्या द्वारे तुम्हाला सांगितलं जाते तुमच्या किडनीवर प्रेशर येत आहे, लिव्हरच्या द्वारे तुम्हाला सांगितलं जात आहे तुमच्या बॉडीमध्ये प्रेशर येत आहे, पिलिया होणे, शरीर थंड पडणे, शरीराला मुंग्या येणे, हे सगळे लिव्हर तुम्हाला सजेशन देत आहे. बॉडीवर रॅशेस येत आहे, खाज येत आहे, ब्लड तुम्हाला सिग्नल देत आहे की ऍसिडिटी वाढलेली आहे शरीरामध्ये, युरिक ऍसिड वाढलेला आहे, प्लीज रिकवर करा. आणि आपण कामाच्या फोर्समध्ये, शरीरा आपल्या फॅमिलीला सर्व्हिस देण्यामध्ये, पैसा कमवण्यामध्ये इतके भारी गुंतलेलो आहे की या शरीराच्या सिग्नल्सवर आपण लक्ष देत नाही. तुम्हाला झोप, विचार करणं सुरू केलेला आहे, इतके अतिविचार करणं सुरू केले की आता तुम्हाला ते विचार केल्यामुळे 2-2, 3-3 दिवस झोप येत नाही. आता हा एक मेन मुद्दा आहे किंवा मुख्य विषय आहे की ज्यामध्ये आपल्याला हा विषय समजायला पाहिजे होता की माझं शरीर मला किती सिग्नल देत आहे किंवा माझ्या शरीराला माझ्या अलर्टनेसची किंवा माझ्या अं, काय म्हणतो त्याला आपण, जाणीव किंवा त्याच्याकडे कॉन्शियसली बघण्याची सध्या किती गरज आहे. आणि हा टॉपिक आपण विसरून जातो, शरीराला गोळ्या देऊन, काहीतरी इकडे तिकडे मन बहलवून आपण पुन्हा कामाला लागतो. कधी कधी रागाच्या भऱ्यात आपण या शरीराला टॉर्चर करतो, मारतो, रडतो, रागा रागात घरातले भांडे फेकून देतो, चिडचिड करतो, कारण नसताना बोलून बसतो. ह्या विचारांमुळे 2-2, 3-3 दिवसाची झोप डिस्टर्ब होते, जे मनात आलं ते खातो, सकाळी वेळाने उठतो, रात्री वेळाने झोपतो, फुल ऑफ टॉर्चर या शरीराला करणं चालू आहे.
पुरुष लोक गुटखा, दारू, सिगरेट, हाय डोज ऑफ नॉनव्हेज, अति प्रमाणात नॉनव्हेज खाणे, हे सगळ्या गोष्टी तुमच्या शरीराच्या डिमांडच्या विरोधात चालत आहे. तरी आपण करत चाललो. टेन्शन आलं, सिगरेट पेली, कॉकटेल करून पेलं, हाय डोज ऑफ कॉफी, त्याच्यासोबत सिगरेट चालू आहे. का? माइंडला तरतरी येते. पण शरीरावर त्याचे काय इम्पॅक्ट पडत आहे निगेटिव्ह, याच्यावर आपण कधीच विचार नाही केला. तशाच प्रकारे राग आला, 2-2, 3-3 दिवस जेवणच नाही केलं, अन्नाचा त्याग, रागारागात. खूप साऱ्या अशा गोष्टी आहे. राग आला, काहीतरी मनाच्या विरोधात गेलं, बोलणंच सोडून दिलं. फॅमिली सोबत, रिलेटिव्ह सोबत, नेबर्स सोबत, बिलकुल म्हणजे बंद. ह्या शरीरावर, ह्या सगळ्या आपल्या ऍक्टिव्हिटीजचे किती वाईट परिणाम होत आहे, याच्यावर आपण कधी लक्ष दिलं नाही. आणि लक्ष दिलं नाही, त्याच कारणाने आपलं शरीर आता आपली साथ नाही देत आहे. तुमचं मन, बुद्धी, तुमचे विचार, तुमचं चित्त, तुमचं शरीर अलाइनमेंट मध्ये नाही आहे. म्हणूनच काल लहानपणापासून आजपर्यंत या शरीराला आपण जितकं टॉर्चर केलं, जितकं वाईट वागणूक दिली, या शरीराच्या प्रती एक दिवसही प्रेमाने आपण बोललो नाही, किंवा कधी याची माफी मागितली नाही की अरे शरीरा, हे मन, अरे बुद्धी, मी काय विचार केले, ट्रिमेंडस विचार केले, आणि विचार करू करू अशी अवस्था करून टाकली की मला 3 दिवस झोप नाही लागली. मायग्रेनवर माझं अलर्ट म्हणजे अलार्म सिस्टम मायग्रेन पर्यंत पोहोचून गेलं, तरी पण मला होश नाही आला. मी तुला खूप टॉर्चर केलं आहे, प्लीज फॉरगिव्ह मी. हे शरीर ठण 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 दुखत आहे. बॉडीला असं टच केल्याबरोबर असं पेन होत आहे. हड्ड्या दुखत आहे, घुटणे दुखत आहे, कंबर दुखत आहे, मान लटकली, स्पॉन्डिलायटिस होत आहे, कमरेमधून एक पायाची नस लागत आहे. कधी आपण या शरीराला नाही म्हटलं की अरे मी तुला इतकं टॉर्चर केलं की तू थ्रू बॉडी पेन अलार्म ऍक्टिव्हेट केलेला आहे, प्लीज आता मी माफी मागतो. ह्या मनात इतके सारे इमोशन्स, इतके साऱ्या भावना, इतके सारे फिलिंग्स, रंगोरंगीचे विचार, फिअर, ग्रीड, एन्झायटी, टेन्शन, डिप्रेशन, ग्रीड, लस्ट, मोह, ईर्ष्या, अहंकार, अलग अलग रंगोरंगीच्या भावना निर्माण केल्या. आणि त्या भावनेच्या आहारी जाऊन मी काहीतरी चुकीचे निर्णय घेतले. हे माझ्या प्रिय मना, प्लीज मला माफ कर. माझ्या चित्त सोबत मी बोलत आहे की मी माझ्या आतमध्ये, माझ्या आंतरिक कॉन्शियसनेस मध्ये, चेतनेमध्ये किती अंधकार निर्माण केला, किती वाईट गोष्टी धारण केल्या, किती नकारात्मकता धारण केली. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा. अशा प्रकारे काल आपण रात्रीचं फॉरगिव्हनेस मेडिटेशन केलं, की स्वतःच्या प्रती माफी मागणे. लोक दूरची गोष्ट आहे, बाहेरची लोक नंतरची गोष्ट आहे, हे शरीर अगोदर आहे. या शरीराची काळजी घेणे, सेल्फ लव्ह, सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ वर्दीनेस, तुमचं शरीर, मन, बुद्धीची व्हॅल्यू आहे. यू आर एक्स्ट्रीम व्हॅल्युएबल पर्सन, एक्स्ट्रीम व्हॅल्युएबल पर्सन. हे किडनी, लिव्हर, हार्ट, ब्रेन, डोळे इतक्या सहजासहजी नाही मिळत. लक्षात घ्या, इतक्या सहजासहजी मिळत नाही. नॅचरल प्लास्टिक सर्जरीमध्ये कोणाच्या तरी
शरीराच्या मांडीचं मांस काढून तुमच्या चेहऱ्याला लावल्या जात आहे. त्याच्यानंतरच नॅचरल स्किन मॅच करते. तर तुमच्या सुंदरतेसाठी कोण्यातरी व्यक्तीने स्वतःच्या मांडीचं मांस कापून दिलेलं आहे. त्वचा, स्किन, स्किन काढून दिलेली आहे. मांस म्हणजे स्किन काढून दिलेली आहे. इतकं सोपं नाही आहे हे शरीर, याची व्हॅल्यू करणे. भयंकर व्हॅल्युएबल आपलं शरीर आहे. तर काल ह्या शरीराला छळल्याबद्दल आपण माफी मागितली होती. आज ह्या शरीराच्या प्रती आपण ग्रॅटिट्यूड भावना देऊ. ग्रॅटिट्यूडची भावना. स्वतःच्या मनास आज त्या रेकॉर्डिंग मध्ये काहीही असू द्या, ते 10 मिनिटाची जे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आहे, त्या प्रॅक्टिस मध्ये आपण सर्वांनाच ग्रॅटिट्यूड देतो. पण आज तुम्ही फोकस राहा स्वतःच्या बॉडीच्या प्रती. आणि ओव्हरऑल होल मेडिटेशन, शेवटी चक्र मेडिटेशन आहे तोपर्यंत सुद्धा तुम्ही एकच काम करणे आहे. स्वतःच्या शरीराच्या प्रती, इच अँड एव्हरी ऑर्गन्सच्या प्रती आपण जेव्हा चक्र साधना करणार आहे, त्या चक्र साधनेमध्ये सुद्धा त्या शरीराच्या, त्या चक्रशी रिलेटेड शरीराचे जितकेही भाग आहे किंवा ते चक्र आहे, त्याला सुद्धा आपल्याला ग्रॅटिट्यूड देणे आहे. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. इतकं ग्रॅटिट्यूड द्या. त्या शरीरासोबत बोला. तुमचे घुटणे दुखत आहे, कंबर दुखत आहे, शरीरामध्ये ऍसिडिटी आहे, छातीमध्ये त्रास आहे, मानेमध्ये दुखणं आहे, डोळ्यांनी कमी दिसते, मेमरी लॉस होत आहे, त्याच्याशी बोला आणि थँक्यू म्हणा. ओ डिवाइन एंजेल्स, डिवाइन गॉड, तुम्ही ज्यांना मानता, शिवजी, विष्णू, कृष्ण, थँक्यू फॉर युअर डिवाइन ब्लेसिंग्स. की तुमच्यामुळे, तुमच्या डिवाइन एनर्जीमुळे माझं शरीर आज इतकं काय आहे, स्वस्थ आहे. माझं शरीर, माझ्या शरीराचे ऑर्गन्स, each and everything is completely हेल्दी. आणि जर हेल्दी नसेल तर त्याला ग्रॅटिट्यूड द्या की खूप खूप धन्यवाद तुझे. माझ्या कमरेसोबत बोला स्वतःच्या आणि म्हणा, कमरेतलं नस, नाडी, कमरेचं रोम प्रतिरोम, व्हेरी व्हेरी थँक्यू आजपर्यंत मला सपोर्ट केल्याबद्दल. या शरीराला म्हणा व्हेरी व्हेरी थँक्यू की मला आजपर्यंत हार्ट अटॅक नाही आला, किडनी फेल्युअर नाही झालं, लिव्हर फेल्युअर नाही झालं, ब्लड मध्ये काही प्रॉब्लेम नाही आला. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ह्या माइंडला म्हणा थँक्यू. ओ माय ब्रेन, माझं मस्तिष्क, आय गिव्ह यू लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. खूप सारे थँक्यू. का? कारण की तू ह्या वयापर्यंत माझी साथ दिली. मला पॅरालिसिस नाही झाला, ब्रेन मध्ये क्लॉटिंग नाही झालं, ब्रेन मधली नस नाही फाटली, मेमरी लॉस नाही झाला. थँक्यू सो मच. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमच्या कॉन्शियसनेसला, तुमच्या चित्तला तुम्ही थँक्स गिव्हिंग करा. थँक्यू, 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 थँक्यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड.
ह्या चित्तमध्ये अंधकार, ह्या चित्तमध्ये नकारात्मकता, ह्या चित्तामध्ये वाईट शक्ती अजूनपर्यंत आलेली नाही. मी विक्षिप्त नाही झालो. मी माझ्या पाथवरून नाही भटकलो. माझं चरित्रहीन नाही झालं. थँक्यू सो मच. थँक्यू, 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 थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. थँक्यू सो मच. ह्या मनासोबत बोला, ओ डिव्हाइन, लॉट्स ऑफ थँक्यू. तुमच्या ब्लेसिंग्समुळे माझं मन शांत आहे, स्थिर आहे. माझ्या भावना नियंत्रित आहे. नसेल तरीही म्हणा, मी फुल ऑफ पेशन्सने जीवन जगतो, शांतीने जीवन जगतो. मी अलर्ट आहे, मी कॉन्शियस आहे. माझ्या भावना आता माझ्या कंट्रोलमध्ये आहे. थँक्यू सो मच. ह्या भावनेच्या आहारी जाऊन मी असे चुकीचे निर्णय नाही घेतले, ज्यामध्ये मी पैशाचा लॉस केला, ज्यामध्ये भावनेच्या आहारी जाऊन मी कोणाचा खून करून नाही टाकला, भावनेच्या आहारी जाऊन मी डिवॉर्स नाही दिला, भावनेच्या आहारी जाऊन मी नोकरी नाही सोडली, भावनेच्या आहारी जाऊन मी घर नाही विकलं. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. बोला स्वतःच्या शरीराशी, मनाशी, तुमच्या बुद्धीसोबत, तुमच्या चेतनेसोबत. आजची ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कालच्याच फॉरग्युनेसचं एक्सटेंडेड स्वरूप आहे. आपण आता इथून पुढे असेच सेशन घेत जाऊ. जमेपर्यंत मी 2-4 सेशन ह्या सेल्फ फॉरग्युनेसवरच घेईल. कारण की ह्या शरीराच्या प्रती आपण अगोदर अलर्ट झालो पाहिजे. इतकी मूल्यवान देणगी आपल्याला मिळालेली आहे, त्याची व्हॅल्यू आपण करत नाही. ज्या दिवशी तुमच्या आतमधलं सेल्फ गिल्ट, अनवर्दीनेस, डिग्रेडेशन, स्वतःमधली गरिबी, गरीब विचार, स्वतःला कमी समजणे, बॉडी शेमिंग, स्वतःच्या शरीराबद्दल लाज वाटणे, तुमच्या विचाराला तुम्ही व्यक्त करू न शकणे, तुमच्या मनावर नियंत्रण नसणे, जोपर्यंत ह्या गोष्टी सुधरत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या ऍक्च्युअल लाईफमध्ये, अचिव्हमेंटमध्ये परफॉर्मन्स देऊ शकणार नाही. ऍज अ लीडर तुम्ही फ्रंटमध्ये जाऊ शकणार नाही. तुमच्यावर येणारी संकट तुम्ही कॉन्शियसली त्याला फेस करू शकणार नाही. तुम्हाला जर तुमची अपलिफ्टिंग करायची असेल, तुम्हाला जर स्वतःला वर उचलायचं आहे, तर हे करणं आवश्यक आहे. बघा, काल रात्री 17 जण होते, 18 जण होते शेवटपर्यंत. आणि आज बघा, आत्ता आत्ता जोडले. सुरुवातीचे तर 10 मिनिट मी फक्त असं फालतूच टाइमपास केला. पुश युअर लिमिट्स. हे शनिवार रविवार आपण स्वतःला पुश करत आहोत की रात्री झोपून सुद्धा सकाळी उठा. तुम्हाला काय वाटते, मी खरंच दिवसभर झोपत असेल का? की बाबा आता आम्ही सरांना काय काम आहे, सकाळचं मेडिटेशन घेतलं, बाकी तर काही कामधंदा नाही, आता घरी बसले आहे, कॉलवर बोलत असन, मस्त झोप काढत असन, जेवण करत असन. करतो, पण रियालिटीमध्ये रात्रीचं सोडा, दिवसाचं सोडा, करतही असन मी. रात्री झोपल्यानंतर आज 4:15 वाजता उठून हलकी एक्सरसाइज करून 4:30 वाजता सगळं माझं सेटअप रेडी केलं. 4:45 वाजेपर्यंत पाणी तपलं, पाणी तापवायसाठी ठेवलं. 5 वाजेपर्यंत पाणी गरम झालं. 4:15 पर्यंत आंघोळ करून सेशन 5:20 ला एक्झॅक्टली मी लिंक ऑन केली. बॅकग्राऊंड म्युझिक त्यामध्ये प्ले करणं सुरू करून दिलं. 10 मिनिटात तयारी केली, समोर बसलो आणि बोलत पण आहे. आता मला सांगा, दिवस सोडा,
रात्री झोपण्यापासून तर सकाळी उठण्यापर्यंत तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी टायमिंग मध्ये काय फरक होता? सारखाच टाइम होता ना. मे बी दिवस सगळ्यांचा अलग आहे. तुम्हाला घरचे कामं करावं लागतात, तुम्हाला जॉबवर जावं लागते, पण मी काही रिकामा नाही आहे. माझं 10 वाजेपर्यंत पूर्ण फिक्स शेड्यूल आहे. त्याच्यानंतर नाश्ता पाणी करणे, त्याच्यानंतर माझे खूप सारे ऑडिओ वर्क आहे, त्याच्यावर काम करायचं आहे. माझे स्वतःचा क्लासेस आहे, त्या क्लासेसची नोट्स काढणे आहे. कोणाचा कॉल आला त्याच्यासोबत बोलणे आहे. सगळ्या गोष्टी करत करत असता माझा पण दिवस जाते. मला पण मार्केटमध्ये जावं लागते, भाजीपाला घेणे आहे, पाणी भरून आणणे आहे, घरातलं आवरचिवर करणे आहे. माझी वाईफ जर ड्युटीवर गेली तर मला पण बाकीच्या गोष्टी सांभाळणे आहे, घरातली आवरावर करणे आहे. स्वयंपाकात काही कमी असेल तर ते भूक लागली तर पटकन शिजवून खाणे पण आहे. माझी लाईफ आणि तुमच्या लाईफ मध्ये काही फरक नाही आहे. पण मी स्वतःला ठरवलं आहे की पुश माय लिमिट्स. काय होईल? मरणच ना. अजून काय होणार आहे? एंड कुठं जाईल? ह्या लिमिटचा एंड कुठं जाईल? समजा मी सकाळी रात्री 11:30 वाजता झोपलो, सकाळी 4:30 वाजता उठलो. 4 तास हे मिळाले, 1 तास ते मिळाले, 5 तासाची माझी झोप झाली. 5 तासामध्ये जर माझी झोप नाही झाली तर वर्स्ट कंडिशन काय आहे? वाईटातली वाईट कंडिशन काय आहे माझ्यासाठी? काय होऊ शकते? ह्या झोपीचा माझ्या माइंडवर एंड परिणाम काय होऊ शकते? मी विक्षिप्त होईल, माझं मेमरी लॉस होईल, माझं मेंटल लॉस होईल, ह्या शरीराला काहीतरी भयंकर बिमारी होईल. काय होईल माझ्यासोबत? आणि याच्याही पलीकडे फार फार काय होईल? पॅरालिसिस होईल, हार्ट अटॅक येईल, आणखी फार फार काय होईल? एक झटका येऊन मरून जाईल. आणि ट्राय तर करायला काय जाते? असं कोणतं मोठं तीर मारणं चालू आहे? पण विश्वास करा, हे कधीच घडत नाही. कधीच मरण येणार नाही, कधीच शरीराला दुखापत होणार नाही, कधीच मानसिकरित्या माझं असंतुलन होणार नाही. उलट मी बघत आहे, दिवसेंदिवस मी आणखी फ्रेश होत चाललो. दिवसेंदिवस माझ्या शरीरामध्ये ऊर्जा वाढत आहे. इतक्या थंडीमध्ये, आता हे गडचिरोली, गोंदिया इकडली थंडी आहे हे. ह्या थंडीमध्ये सकाळी उठून आंघोळ करणे, मी बघत आहे, मला सर्दी नाही होत आहे, खोकला नाही येत आहे. मी आणखी आणखी ऍक्टिव्हेट होत चाललो. माझं माइंड आणखी पीसफुल होत चाललं. माझी बॉडी आणखी हेल्दी होत चालली. जे माझ्यामध्ये डाऊट होते, की काय होईल, काय होईल, काय होईल, माझी झोप नाही झाली तर मला कसं वाटेल. कधी कधी होते चिडचिड, असं वाटतं एखाद्या दिवशी गॅप मिळाली पाहिजे. पण ती गॅप मला मेडिटेशनसाठी नाही पाहिजे. मला काहीतरी इतर कामं करायची असते आणि ते कामं मी करू शकत नाही, म्हणून मला गॅप पाहिजे. पण तुम्ही म्हणा, दादा मेडिटेशनसाठी तुम्ही बोर झाले का? तर नाही, बिलकुल नाही. शिकवण्यासाठी कधीच बोर नाही झालो. आणि मी एव्हरी डे ह्या शरीराला इतकं धन्यवाद देत आहे की थँक्यू सो मच. इतक्या कडक थंडीमध्ये मी आंघोळ करून राहिलो, मला काहीच होत नाहीये. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ह्या मनाला मी इतके धन्यवाद देत आहे की मी रात्री माझी झोप पण पूर्ण नाही होत आहे, तरी माझ्या मनामध्ये विक्षिप्तपणा नाही आहे कोणताच. थँक्यू सो मच. मी माझ्या ह्या माइंडला इतकं धन्यवाद देत आहे की इतकं बोलून, इतक्या लोकांसोबत त्यांचे पर्सनल टॉक करणे, त्यांच्याशी बोलणे. काल एका ताईसोबत मी बोललो, भरपूर बोललो. मे बी 2 तास बोललो की काय. कधी बोललो माहित आहे? सेशनच्या थोडस अगोदर. 6:40ला कॉल कट केला. 6:40 8:40ला कॉल कट झाला. जेवण केलं, हातपाय धुतले, रेडी झालो, पुन्हा बोललो. आता पुन्हा बोलत आहे. कुठून येत आहे? कुठून हा गळा इतका काम करून राहिला? आय गिव्ह ग्रॅटिट्यूड एव्हरी डे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मी इतकं छान बोलू शकत आहे.
थँक्यू सो मच. विशुद्धी चक्रवर त्याचमुळे आपल्याला ग्रॅटिट्यूड देणे आहे ह्या पॉइंटला. आज्ञा चक्रवर त्यामुळेच ग्रॅटिट्यूड देणे आहे की थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. तुझ्यामुळे मी डिव्हाइन थॉट माझ्यामध्ये येत आहे. सायकिक ॲबिलिटी माझी डेव्हलप होत आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. तुझ्यामुळे मी इतके सारे विचार हँडल करू शकत आहे. थँक्यू सो मच. ह्या बॉडीला थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. तू आहे म्हणून मी इतकं काम करू शकत आहे. इतके 12-12 घंटे, 18-18 घंटे ह्या चेअरवर मी बसू शकत आहे. आणि रिअली बसत आहे मी. सकाळी 5:30 वाजतापासून मी चेअरवर बसतो, तर मॅक्सिमम रात्री 11 वाजेपर्यंत चेअरवर बसून आहे मी. 1 तास फक्त वॉक करतो. मॅक्सिमम 12 घंटे तर मिनिमम 12 घंटे तर मी चेअरवर बसून आहे. माझी कंबर काय म्हणत असेल, माझं शरीर काय म्हणत असेल, आय गिव्ह देम लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. मी माझ्या चित्ताला, कॉन्शियसनेसला सदैव ग्रॅटिट्यूड देत आहे की थँक्यू सो मच. यू आर ऑलवेज कनेक्टेड विथ डिवाइन. जेव्हाही मला त्रास होते, तू त्याची रिकव्हरी करून देता. तू मला कधी हार नाही मानू देत. तू मला कधी डाऊन फॉल मध्ये जाऊ देत नाही. हमेशा मोटिवेट करता, आतमधून स्ट्रेंथ आणि करेज निर्माण करता आणि मला पुन्हा माझ्या पाथवर घेऊन येतं. थँक्यू सो मच. फॉर डिवाइन बॉडी, डिवाइन माइंड, डिवाइन कॉन्शियसनेस, डिवाइन इमोशन्स अँड डिवाइन थॉट. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. माझ्या जीवनाचा उद्देश फार मोठा आहे. I want to earn 10 lakh rupees per month. I want to give service thousands of people in this morning meditation. I want to give service hundreds of people through my courses. I want to give service at least 10 people for personal counseling, personal mind programming. At least 10 people who give me जे वाटन ते 10,000, 20,000, 30,000. आणि ते 10 लोकांमुळे मी माझी तेवढी अर्निंग करत आहे. ते 100 लोक मला माझ्या लाईफमध्ये पाहिजे, ज्यांना मी माझी सर्व्हिसेस देणार आहे, माझे कोर्सेस देणार आहे. मे बी एक कोर्स 1.5 लाखाचा असेल, किंवा 10 कोर्स 25-30 हजाराच्या बंडलमध्ये असेल. मला असे 100 लोक पाहिजे जे माझा कोर्स विकत घेऊन ऑनलाईन आपल्या घरी अभ्यास करून अपग्रेड होत आहे. मला असे हजारो लोक पाहिजे जे ह्या मॉर्निंग मेडिटेशन मध्ये बसून हा जो मंथली शेड्यूल मी डेव्हलप करत आहे, ह्या पॅटर्नला आपल्या लाईफ मध्ये इन्व्हॉल्व करेल. याचा आकडा तर खूप मोठा आहे अर्निंगचा, पण ऍटलीस्ट 10 लाख रुपीज पर मंथ. ओ डिवाइन बॉडी, डिवाइन माइंड, डिवाइन थॉट, डिवाइन इमोशन्स, डिवाइन कॉन्शियसनेस, प्लीज help me, give me a support, strength and courage, give me wisdom and intelligence, give me a power, give me a energy, give me a stability. When the thousands of people come, I perform very well. माझं परफॉर्मन्स चांगलं असलं पाहिजे. त्याकरिता हे मना, हे शरीरा, हे बुद्धी, हे चित्त मला सपोर्ट कर. आणि तू मला ऑलरेडी सपोर्ट करत आहे. हजारो लोकांना हँडल करण्याची कॅपॅसिटी माझ्यामध्ये डेव्हलप करत आहे. हजारो लोकांच्या माइंडवर, हजारो लोकांच्या माइंडमध्ये कॉन्शियसली चेंजेस घेऊन आणण्यासाठी, त्यांच्या लाईफमध्ये डेव्हलपमेंट आणण्यासाठी, त्यांना हायर व्हॅल्यू सोबत कनेक्ट करून देण्यासाठी
मी जे एफर्ट्स पुट करताय त्यामध्ये लॉट्स ऑफ एनर्जीची गरज आहे आणि ते तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड करताय. थँक्यू सो मच. यू आर ऑलरेडी गिव्हिंग मी लॉट्स ऑफ एनर्जी, लॉट्स ऑफ पॉवर, लॉट्स ऑफ स्ट्रेंथ अँड करेज, ज्याच्या थ्रू मी सगळ्या लोकांना हे सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे. मी हा शक्तिपात प्रोव्हाइड करत आहे. हे एनर्जी एक्सचेंज, एनर्जी ट्रान्समिशन प्रोव्हाइड करत आहे. माझ्या शब्दामध्ये इतकी ताकद द्या आणि माझ्या वाणीमध्ये असं बळ द्या की जे समोरच्या कानामध्ये जसं जाईल त्याच्या माइंडमध्ये इम्पॅक्टफुल रिझल्ट घेऊन येतील. ओ डिवाइन एंजेल्स, इतकी पॉवर द्या की माझ्या बोलण्यामधून पण समोरच्याची हिलिंग झाली पाहिजे, त्याचे दुःख कमी झाले पाहिजे. ओ डिवाइन मास्टर, प्लीज ब्लेस मी डिवाइन विजडम अँड नॉलेज. ओ डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, प्लीज ब्लेस मी. समोरचे जितकेही लोक आहेत त्यांना आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मला निमित्त बनवा आणि इतकं स्ट्रेंथ, करेज, पॉवर मला द्या की मी वेल परफॉर्म करू शकलो पाहिजे. त्याकरिता मी आजच या शरीराला ग्रॅटिट्यूड देत आहे आणि माफी मागत आहे. काही चुका केल्या असतील तर प्लीज माफ करा आणि शक्ती द्या, कारण की फ्युचरमध्ये मला या शरीराची, मनाची, ह्या बुद्धीची, ह्या विचाराची खूप गरज आहे. हजारो लोक माझी वाट बघत आहे, त्यांना सर्व्हिस द्यायची आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, त्यांना चांगला मार्ग दाखवायचा आहे. प्लीज ब्लेस मी. Lots of love and gratitude. Each and every cells in my body, each and every neurons, मज्जा, तंतू, मांसपेशी, हड्डे, नस नाड्या, रक्त भिसरण प्रणाली, माझं स्पाइन, स्पाइन मधले वर्टेक्स, माझी कंबर, अलाइनमेंट, ग्रॅव्हिटी, माझी नाभी, हार्ट, किडनी, लिव्हर, फुफ्फुस, श्वसन नलिका, अन्न नलिका, लार्ज इंटेस्टाइन, लोअर इंटेस्टाइन, ॲब्डोमन, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, अपेंडिस, पिला, पॅनक्रियाज, स्त्रियांसाठी गर्भाशय, पुरुषांसाठी प्रोस्टेट, पित्ताशय, ऑल हार्मोन्स सिक्रेशन करणाऱ्या ग्लँड्स, माझं माइंड, डोळे, रेटिना, छोटे छोटे डोळ्यामधले नसा, कान, नाक, डोळे, ओठ, दात, जिव्हा, गळा, पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, हायपोथॅलॅमस ग्लँड, ते माझ्या मस्तिष्कमध्ये आहे. राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन, मिड ब्रेन, 80 ट्रिलियन्स सेल्स, न्यूरॉन्स, माझं रोम प्रतिरोम, एक एक शरीरावरचं बारीक बारीक केस, त्या केसाला जरी मी धक्का लावला ना तरी पण त्रास होते, त्याची सुद्धा व्हॅल्यू आहे. त्या रोम छिद्रामधून घामाच्या द्वारे विष माझ्या शरीरातून बाहेर पडत आहे. जर बंद झालं तर प्रॉब्लेम होईल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. माझ्या शरीरातला एक सेल्सने जरी काम करणं बंद करून दिलं तरी पण कॅन्सरस सिच्युएशन क्रिएट होणं सुरू होऊन जाते. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. I give command, regenerate all those cells, repair
all those damaged cells with this gratitude, blessings, and loving energy. Bless you, love you. Lots of gratitude to Divine God, Divine Masters, Universal, Divine Energy, Mother Nature Energy, Divine Angelic, Reiki Energy, Divine Angels, Archangels, Guardian Angels, Earth Angels, Divine Spirit, Divine Beings, all of you, bless me with divine power, divine energy, divine consciousness, divine healing energy. Heal my body, mind, emotions, thought, consciousness. Heal me, heal me, heal me. Bless me, each and every organ, each and every cells, each and every body parts. हील होता है, हील होता है, हील होता है, स्वस्थ होता है, स्वस्थ होता है, स्वस्थ होता है, चार्ज होता है, चार्ज होता है, चार्ज होता है, बॅलन्स होता है, बॅलन्स होता है, बॅलन्स होता है. माझं माइंड, बॉडी, थॉट, इमोशन्स, ॲक्शन्स, कॉन्शियसनेस all align with each other. All my seven chakra align with each other. All Navagraha energy, Nakshatra energy align with his body, mind, thought, emotions, consciousness. All universal energy, nature energy align with me. Divine energy align with me. Angelic energy align with me. माझ्या देवी देवतांची ऊर्जा अलाइन होत आहे. माझे गुरु त्यांची ऊर्जा माझ्यासोबत अलाइन होत आहे. नाव आय एम परफेक्टली अलाइन पर्सन. Each and every system in my mind, body, my brain, consciousness are aligned with each other. This divine energy gives power to work very well. My body, my thought, my emotions, my consciousness, my every actions perform very consciously, very attentively, very positively. Lots of love and gratitude. Lots of love and gratitude. Lots of love and gratitude. Lots of gratitude. Each and every person who connected with me, my aura is very powerful and aligned with me. This divine force, divine energy through my mind, body, thought, my consciousness, my actions, my behavior माझ्या ऑरामध्ये उतरत आहे. आणि जे लोक माझा आवाज ऐकत आहे, मला बघत आहे, माझ्याशी बोलत आहे, माझ्या ऑरामध्ये येत आहे, ते प्रत्येक व्यक्ती ऑटोमॅटिकली हील होत आहे, स्वस्थ होत आहे, शांत होत आहे आणि माझ्यासोबत अलाइन होत आहे, स्वस्थ होत आहे, शुद्ध होत आहे, चैतन्य होत आहे, हील होत आहे. थ्रू माझ्या बॉडी, माझ्या ऑरातून त्यांना डिव्हाइन गॉड गॉडेसेसची पॉवर्स मिळत आहे, ब्लेसिंग्स मिळत आहे.
डिवाइन मास्टर्सची ब्लेसिंग्स मिळत आहे. डिवाइन स्पिरिट, डिवाइन बिईंग, डिवाइन एंजेल्स त्यांची पदोपदी मदत करत आहे. गार्डियन एंजेल्स त्यांना स्ट्रेंथ आणि करेज देत आहे. Now miracle happens. My family is blessed, healed. I am blessed and completely healed and energetic. My house is blessed, charged, and energetic. My relatives blessed, charged, and energetic. My working place is blessed with divine energy, charged with positive energy, highly energetic, highly vibrating. I am blessed person. I am a divine child of divine God. I am a bliss. Lots of love and gratitude. Lots of love and gratitude. Lots of love and gratitude with myself. I bless myself. I bless my mind. I bless my thought. I bless my emotions. I bless my body. I bless my actions. I bless my aura. I bless my consciousness. I bless myself because I am pure soul. I am divine soul. मैं सत चित आनंद स्वरूप, प्रकाश घन स्वरूप, शुद्ध चैतन्य स्वरूप शिव हूं. मैं सत चित आनंद स्वरूप, प्रकाश घन स्वरूप, शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा हूं. मैं ही अपने परमोच्च अवस्था में परमात्मा हूं और मेरे पास अनंत शक्तियां हैं, अनंत सिद्धियां हैं. मैं असीम हूं, अनंत हूं, अनंत शक्ति वाला हूं, अनंत ऐश्वर्य वाला हूं. मैं अनंत सुखों का धाम हूं. मैं दिव्य हूं, मैं शुद्ध हूं, मैं बुद्ध हूं. मैं सच्चिदानंद स्वरूप हूं. मैं अपने आप को, अपने शरीर को, मन को, बुद्धि को, विचारों को, भावनाओं को, चैतन्य को, चित्त को, हर एक शरीर के कण कण को, रोम प्रतिरोम को, इस सुरक्षा प्रणाली को, इस कार्य प्रणाली को, मेरी ऑरा को मैं अनंत ऊर्जा के साथ ब्लेस करता हूं, ब्लेस करता हूं. आई ब्लेस माई सेल्फ. आई ब्लेस माई सेल्फ. आई ब्लेस माई सेल्फ. आई am pure soul. My body is myself. I am a God. This body is temple. I am a God and my body is a temple. Every time if I do something wrong, I forgive myself. And every time the performance of this body, mind, thought, emotions, and consciousness, I pay gratitude towards this temple. You are God. I am a God. Your body is a temple, sacred place where God lives. My body is a temple. My body is a sacred place where I am. I am a God. Live.
लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. फील करा ह्या एनर्जीला आपल्या श्वासामधून. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स.